महारतालिकेच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात खूप सारी गर्दी असते आणि तिथे काही नाही, नुसतं पूजा व्हा आणि निघा. चला मी तुम्हाला आहे ना दाखवते की माझ्या मैत्रिणी कोण आहे. बाबा रील शूट करणं ते पण ग्रुपमध्ये, म्हणजे विचारूच नका कोण कुठे करायचं तर कोण कुठे करायचं. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. चला, आज आहे आपल्या लेडीजचा सण म्हणजे हरतालिका, की जो आपण आपल्या आहोन करता उपवास करतो की त्यांना दीर्घायुष्य मिळो याच्यासाठी. तर हे बघा, आता घड्याळात वाजत आलं 1:30 आणि मला खूप सारा लेट झालाय पूजेसाठी आणि माझ्यामुळे बाकीच्या बाया पण खूप खोळंबल्या. कारण झालं कसं, मला परमला स्कूलला सोडल्या विना मला पूजेसाठी तयार होता येत नव्हतं त्याच्यामुळे. तर चला, आता अजिबात टाइमपास न करता, टाइम वेस्ट न करता मी पटकन आता पूजेसाठी जाते. आणि पूजेसाठी म्हणजे मी मंदिरात किंवा तिकडे नाही जाणार आहे. आम्ही सोसायटी आहे समोर, तिथेच महादेवाची पिंड स्थापन केलेली असते, तिथंच आम्ही दरवेळेस पूजा करत असतो. तर हे बघा, अशा प्रकारची मी मस्त अशी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. आणि मेकअप तर काही नाही, माझं फक्त असते लिपस्टिक, जी एनी टाईम असते, कुठेही बाहेर जाताना बसते एवढंच. तर इकडे मागे आहे आमचं गणपतीचं डेकोरेशन चालू आहे, की जे अजून कंप्लीट झालेलं नाही आहे, ते पूजा झाल्यावर करावं लागेल. चला, हे बघा, इकडे माझं पूजेचं ताट पण रेडी आहे. तर चला, इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करा आणि आजचा फुल डे ब्लॉग असणार आहे. चला मग. इथे आमची सुरुवात झालेली पूजेसाठी. आम्ही म्हणजे सहसा तिथेच महादेवांची पिंड बनवतो आणि असंच घरीच पूजा करत असतो. कारण महारतालिकेच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात खूप सारी गर्दी असते आणि तिथे काही नाही, नुसतं पूजा व्हा आणि निघा. ना काही मंत्र बोलता येतात, ना नीट पूजा होते, ना काही. त्याच्यामुळे आम्ही असंच 5-6 जणी आहोत की पिंड स्थापन करून महादेवांची आणि पूजा करत असतो. तर असं काही चाललेलं होतं आणि दरवर्षी मीच पुस्तकातून पूजा वाचत असते आणि सगळ्यांना सांगत असते आणि त्या प्रकारे पूजा होत असते. फायनली इथे चालू होती आरती, म्हणजे पूजा आमची संपन्न झालेली आणि मंत्र वगैरे उच्चार केले की मने प्रसन्न होतं आणि वाटतं की नाही, आपली पूजा झालेली आहे. तर असं काही होतं कालच्या हरतालिकेचं. चला, झाली आता हरतालिकेची पूजा. हे बघा, इकडे मस्त अशी पूजा मांडलेली होती, छानशी पूजा झालेली. ही जी करते ना, तिने खूप मेकअपलाच टाइम लावून दिला आहे, त्यामुळे ती एकटी नंतर बसलेली आहे. आणि हे बघा, इकडे सगळे आहे आम्ही. आणि हा आहे गौरव, जो माझा फोटो काढण्यासाठी मी त्याला खास इथे बोलवलेलं. चला, मी तुम्हाला आहे ना दाखवते की माझ्या मैत्रिणी कोण आहे. तुम्ही पण आश्चर्य कराल की बापरे, हिच्या मैत्रिणी अशा आहेत. ते बघा, तिकडे गौरवला किती हसू आले. काय ला, ह्याच कामाच्या असतात माझ्या मैत्रिणी, दुसऱ्या काय कामाच्या आहे? हे बाय, हे जॉबला इकडे तिकडे फिरता, काय कामाच्या आहे का? ही फक्त गॅलरीतून हाय बाय करते. या खऱ्या आमच्या मैत्रिणी. हे पा, या आहे भोराजी. हाय पा, ओ थांबा, माझ्या मैत्रिणी दाखवू द्या. या आहे दातीराजी, या बळकर आजी, या आहे आमच्या जाधव आजी, या आहे नवाटे आजी. हा, हे बघा, काय ह्याच मैत्रिणी हो की नाही? बाकीच्या नुसत्या हाय बाय करता, जॉबला निघून जाता. आणि आहे रे मावशी, याच फक्त काय एकदम आजी. सगळ्या आज्याच माझ्या मैत्रिणी आहे. ब्लॉग चालू आहे ना. आजी मावशीला असं वाटतं की कोणाशी बोलते. तर काय बोलायचंय का आजी तुम्हाला? मग सगळ्या आज्याच माझ्या मैत्रिणी आहे का? हे पा, हा, हे पा, हे आजीचं काय म्हणणं आहे, बोला बरं. जसं आलोय, मला सगळ्या आजी आवडतात, या पण आणि या पण. हा, पण म्हणजे जसं आम्ही तर राहायला आलोय ना,
मी माझ्या युट्यूब फॅमिलीला, जे माझे युट्यूबवर बघतात ना मला, त्यांना मी सांगते की ह्या एवढ्या भारी भारी माझ्या मैत्रिणी आणि ह्या आजी ना मला वटपौर्णिमेला पण मला सोडल्या विना जात नाही, पहिले मला आवाज देतील. आणि ह्या सगळ्या तेव्हा बाकीची पूजा. आता हे बघा, जशी मी इथं आले ना तसे आमच्या तिघी चौघी ना आम्ही मिळूनच पूजा करतो. म्हणजे आता असं बा ह्या जाधव आजी ना एनी टाइम माझ्या मुलांवर घरावर लक्ष ठेवतील. कोणी आलं तर हटकतील की का बरं चालला मध्ये, ती नाहीये घरात, असं तसं. ह्यांच्याकडे तर माझा परम खूपच राहतो. ह्या आजी आहे की ज्या एनी टाइम मला विचारत राहता, सगळं म्हणजे विचारपूस राहते, मुलांकडे बघणं असतं. ह्या आजी तर वरूनच आवाज येते ना, टाइमच नाही खाली यायला. त्याच्यामुळे म्हटलं चला आज तुम्हाला दाखवू की माझ्या मैत्रिणी कोण आहे. तर हे बघा, अशा एवढ्या 4-5 मस्त अशा मैत्रिणी. चला मग आता इथून पुढे तुम्हाला बघायला भेटेल गणपतीचं डेकोरेशन. आता शिवायचे पप्पा आले की आम्ही डेकोरेशन करू. पूजा वगैरे झाली आहे. कुरड्यांचा उन्हाळा येईल मग एवढं दाखवेल. चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू करा. आणि इकडे चालू आहे ह्या पोरीची पूजा झाली पण इतक्या पाहिली कशी वाचा पूजा केली. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली पूजा झाली आणि त्यानंतर लगेच मी ब्लॉग घेणार होती, पण झालं काय, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण एक रील शूट करूया. पण इतकं डेंजर काम असतं बाबा रील शूट करणं, ते पण ग्रुपमध्ये, म्हणजे विचारूच नका कोण कुठे करायचं तर कोण कुठे करायचं. तर आम्हाला एक रील शूट करायला कमीत कमी 6-7 रिटेक झाले आणि त्याच्यातच माझे 3:30-4 वाजून गेले. मग मी म्हटलं अरे बस झाला, जी रील झाली तीच अपलोड करूया. आणि मग नंतर मला पुन्हा जावं लागतं शिवायला ट्युशनला सोडायला. त्याच्यामुळे मी शिवायला ट्युशनला सोडायला गेले आणि तुम्हाला मधलं ब्लॉग घ्यायचं विसरून गेले. आणि नंतर डायरेक्ट सुरू झालं ते आमचं डेकोरेशन. तर हे बघा, हे आहे माझे शिवायची माकड चाळे आणि माझा गणपती बाप्पा बघा आधीच तिथे जाऊन बसला. त्याचं चाललेलं की मलाच बसायचंय. तर मग असं काही आमचं डेकोरेशन चालू होतं. मग काल आम्हाला थोडं लेटच झालं डेकोरेशन स्टार्ट करायला. आहो आले त्याच्यानंतर सगळं काही सुरू झालं, कारण त्यांना मी केलेलं डेकोरेशन तर अजिबात आवडत नाही. त्यांचं असतं आपण दोघं मिळूनच करायचं. आणि मध्ये मध्ये परमचं चाललेलंच होतं की मला इथे हात लावायचा, मला ते करायचंय. त्याला सांभाळून आमचं डेकोरेशन चाललेलं. आणि हे बघा माझ्या पमाचं गॉगल लावायची स्टाईल बघा, किती आगाऊ आहे ना हा. आणि खूपच शिवायचे माकड चाळे काही संपत नव्हते आणि परमचे त्रास देणं काही संपत नव्हतं. पण अशातच आम्ही दोघं डेकोरेशन कम्प्लीट करत होतो. म्हटलं कसंही झालं तरी आपल्याला आज रात्री डेकोरेशन कम्प्लीट करायचे. तर असं काही चाललेलं असतानाच माझ्या परमचं मध्येच रडणं वगैरे चालू होतं. आणि हे बघा, हे जी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली ना की ते आम्ही अशी मस्त अशी पानांचं आणलेलं, ते आम्ही असं बॅकग्राऊंडला लावलेलं. आणि वरून फुलांच्या माळा होत्या की त्या आम्ही त्याला सर्कल करून जी तार बांधलेली होती ती झाकत होतो, कारण तिथून आम्हाला झुंबर वगैरे असं काहीतरी सोडायचा प्लॅन होता. तर तुम्हाला डेकोरेशन कसं वाटतंय नक्की सांगा मला. आणि बघा माझं परमचे एक्सप्रेशनच बघून ना एक नंबर वाटत असतं. काय करत असेल सांगताच येत नाही. मी आत्ताच बोलले ना की परमचं रडणं कुडणं बघा झालं सुरू. त्याचं चाललेलं होतं की मला हे दे, मला ते दे. आणि शिवायचं म्हणणं होतं की मी देणार नाही, असं नाही तसं नाही. म्हणजे ना दोघं मुलं सांभाळून करणं खरंच खूप कठीण होतं. बघा माझा परम किती रडतोय बाई, म्हणजे ना वैताग दिला होता या दोघं पोरांनी आम्हाला. आणि त्यानंतर आम्ही इथे लावत होतो फुलं ते पानांमध्ये. त्यांना म्हटलं आपण फुलं पण ऍडजस्ट करूया. तर शेवटी त्याला स्वतःला काम करायचं होतं परमला. मग त्याला म्हटलं जा तू हे आण ते आण. तेव्हा कधी त्याचं रडणं बंद झालं. आणि आम्ही हे जे फुलं आहेत ते आमच्याकडे एक्स्ट्रा होते आणि शिल्लक होते. तर मग म्हटलं चला आपण त्या फुलांचा काहीतरी यूज करूया. मग आहोंच्या बड्डेच्या डेकोरेशनसाठी आणलेला जो डबल टेप आहे तो आम्ही तिथे लावत होतो. आणि जे क्रॉस आहे त्या पानांमध्ये तिथे ते फूल चिटकवत होतो. तर असं काही चाललेलं होतं. तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. आणि आवडतंय का नाही तेही नक्की कमेंट करा.
साधं सिंपल सोजवळ मस्त असं चालू असतं. तर कसं वाटलं मला नक्की कमेंट करा. आणि मध्ये मध्ये आवाज येतोय कारण पोरं घरात आहे त्यामुळे ते खालून ओरडताय, पण ठीक आहे आता काय मुलं म्हटल्यावर. आणि हे बघा हे झुंबर आहे, झुंबर होतं. त्यानंतर आणलेल्या होत्या आम्ही पणत्या. तुम्हाला मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं गणपतीची खरेदी आम्ही काय काय केली आहे, तर त्यानुसार. आणि ह्या 2 माळा आणल्या होत्या कारण यावेळेस आम्हाला फुलं आणि फुलांच्या माळा जास्त लावायच्या नव्हत्या. तर मग म्हटलं की काहीतरी वेगळं करूया असं आमच्या काहीतरी डोक्यात होतं. आणि हे बघा अशा प्रकारे आमचं अर्धं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. तर जे अर्धं झालंय तेच तुम्हाला कसं वाटतंय ना नक्की कमेंट करा. आणि याच्यात आम्ही अजून काही ॲड करायला हवं होतं का तेही नक्की सांगा. आणि याच्यामध्ये होत्या पणत्या आणि इकडे होतं हे झुंबर की जे आम्ही गणपतीच्या वरती लावण्यासाठी सेंटरचं झुंबर आणलेलं की जे आपल्याला दिवाळीत पण कामात येऊ शकतं असं काही आमचं प्लॅन होता. तर झालं काय, ते झुंबर आहे ना त्याची हाईट खूप होती आणि गणपतीची पण हाईट जास्तच आहे. तर मग म्हटलं ते पूर्ण त्याच्या तोंडावर येईल, मग त्यामुळे आम्ही नंतर ते झुंबरची हाईट कमी करण्याचं ठरवलं. मग आहोने ते सगळं ओपन केलं, इलेक्ट्रिक जेवढं काही सेट केलेलं होतं त्यातून 1-2 हे बाहेर काढले ते गोल्डन कलरचं. आणि त्यानंतर फायनली आम्ही झुंबर तयार केलं. तर बघा परमचं चाललेलं माझ्याच तोंडावर पहिले ते चमकवा, तर परमला आम्ही दाखवत होतो. आणि नंतर फायनली झुंबर आम्ही तिथे ॲड केलं. तर कसं वाटतंय मला नक्की सांगा. आणि आहोंचं चाललेलं होतं इथे अजून माळा शोधायचं काम आणि झुंबर शोधायचे काम. तर मी त्यांना म्हटलेले की नाही हो तेवढेच आहे, पण त्यांना विश्वास नाही. आणि खरंच ती पूर्ण पिशवी रिकामी केल्यावर दिसलं की अजून आहे. तर बघा एक डेकोरेशन करता करता किती सारा पसारा झालेला आहे. आता एवढा पसारा जो आवरायचा होता इतका कंटाळा येत होता बापरे. म्हटलं त्यात हरतालिकेचा उपवास, हा पसारा. आणि असं असतं की मी हरतालिकेला काही खात नाही, म्हणजे फ्रूट वगैरे काहीच घेत नाही. मला फ्रूटही चालत नाही म्हणण्यापेक्षा मी पहिल्यापासून फ्रूट वगैरे काही खाल्लेलंच नाही आहे. त्यामुळे थोडं गणपतीचं डेकोरेशन म्हटलं की कंटाळा तर येत नाही, थकवा येतो. कारण उत्साह तेवढाच असतो ना गणपती बाप्पा घरी येण्याचा. मग फायनली अर्धं डेकोरेशन केलं आम्ही आणि वाजत आले होते 11. मग त्यांना म्हटलं आता स्टॉप करूया आणि बाकीचं डेकोरेशन आहे की जे आपण नंतर करूया. तर हे बघा रात्रीच्या 11 वाजता आमचं एवढं डेकोरेशन हे कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. आणि तुमच्याकडचे पण डेकोरेशन पूर्ण झाले का तेही नक्की कमेंट करा. आणि तुमच्याकडे गणपती बाप्पा आला तर त्यांचा एक फोटो कमेंटमध्ये पोस्ट करा. आम्हालाही बघायला आवडेल की तुमच्या घरचे गणपती बाप्पा हे कसे आहेत. आणि छान असं मस्त आनंदी वातावरण. आता काही दिवस आपल्या घरात राहणार आहे. आणि शिवाय डायरेक्ट झाडू मारायला लागला. ते कधी त्याने करावं बरं, की त्याने झाडू मारून माझं काम पूर्ण करेल असं कधी होईल का. त्याला म्हटलं बाबा तू खालचे माळ आणि ते उचल झाडू, मी मारून घेईल. तर असं काही आमचं शेवटी घर आवरायचं काम चाललेलं होतं. आणि ते बघा तिकडे 11, 11:15 झालेले तरी माझा परम आहे की जो जागाच होता. आणि खूप सारे थकून गेलेलो होतो आम्ही. येण्याचा एवढा उत्साह असतो ना की तो थकवा पण लगेच चालला जातो. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. माझ्या 75-80 वर्षाच्या मैत्रिणी तुम्हाला कशा वाटल्या तेही नक्की कमेंट करा. आणि हे खरं आहे की माझ्या त्याच सगळ्या आहेत जोडीदार की त्या मला मदत करत असतात, मदतीला धावून येत असतात. कुठली गरज असली का त्या पूर्ण करत असतात. आणि जशी मी इथे राहायला आली तशी त्यांच्याच सोबत असते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि डेकोरेशन कसं वाटतंय तेही नक्की सांगा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचे गणपती बाप्पा घरात आल्याचं त्यांचा आगमनाचा व्हिडिओ बघायला भेटेल. आणि तुम्हाला दिसेल की आमचं फायनल डेकोरेशन कसं झालेलं आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. अरे बापरे माझा परम पण बघा शेवटी का होईना पण काहीतरी मम्मीला पसारा आवरायला येऊ लागला. शिवायने धरला मोबाईल, पण माझा परम जे होतं सोप्यावर डेकोरेशनचं सामान ते सगळं एक करून टेबलवर ठेवत होता. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास एक लाईक करा, कमेंट करा. आणि जर कोणी
न्यू व्ह्युअर्स असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक, एक कमेंट खूप सारे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि फायनली आहोनीवरून गाद्या फेकल्या आणि म्हटलं चला आता गाद्या टाकू आणि झोपूया, कारण खूप सारा थकवा आलेला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असाच मस्त गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. चला मग बाय. आणि काळजी घ्या, हरतालिकेचा उपास होता त्यामुळे हेल्थ सांभाळा आणि फ्रूट खा. चला बाय.